MSc Part 2 Paper 2 Synthetic Organic Chemistry 1 Unit 1 Name Reaction with Mechanism and Application. आपण MSc Part 2 चा सेकंड पेपर स्टार्ट केला आहे, सिंथेटिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री 1. In that Unit 1 Name Reaction. Okay, now we will see the name reaction and with mechanism and application. The first name reaction is, the name of first reaction is the Mukayama esterification, is also called as Mukayama-Aldol reaction. Then what is Mukayama esterification? The Mukayama-Aldol addition is an organic reaction and a type of aldol reaction between the silyl enol ether and aldehyde or format. मुकायामा अल्डोल ॲडिशन ही ऑर्गॅनिक रिॲक्शन आहे आणि हे टाईप कसलं आहे तर अल्डोल रिॲक्शनचा टाईप आहे. तर रिॲक्शन कोणाकोणात होते ही तर सिलिल इनॉल इथर अँड अल्डिहाइडमध्ये. द लेविस ॲसिड कॅटलाइज्ड ऑफ सिलिल इनॉल इथर ऑन टू अल्डिहाइड टू प्रोड्यूस बीटा हायड्रॉक्सी कीटोन. आपल्याला प्रोडक्ट ह्यामध्ये काय मिळणार आहे तर बीटा हायड्रॉक्सी कीटोन हा प्रोडक्ट असणार आहे. ही लेविस कॅटलाइज्ड रिॲक्शन आहे, लेविस ॲसिड कॅटलाइज्ड रिॲक्शन. Silyl enol ether is reacted with aldehyde. A crossed aldol reaction between an aldehyde and ketone or a different aldehyde without self condensation of the aldehyde. For this reason, the reaction is used extensively in organic synthesis. Crossed aldol reaction म्हणजे काय? Aldehyde is reacted with ketone. याला आपण crossed aldol reaction म्हणतो. किंवा डिफरंट अल्डिहाइड विदाउट सेल्फ कंडेन्सेशन ऑफ द अल्डिहाइड, किंवा ह्यामध्ये अल्डिहाइडचं सेल्फ कंडेन्सेशन होत नाही. याच रिझनमुळे ही रिॲक्शन एक्सटेन्सिव्हली ऑर्गॅनिक सिंथेसिसमध्ये यूज केली जाते. द मुकायामा अल्डोल ॲडिशन इज अ लेविस ॲसिड मेडिएटेड ॲडिशन ऑफ इनॉल सिलेन टू कार्बोनिल कंपाऊंड. मुकायामा ही अल्डोल ॲडिशन आहे, लेविस ॲसिड मेडिएटेड ॲडिशन. इनॉल सिलेन हा कशामध्ये ॲडिशन केली जाते ह्याची तर कार्बोनिल कंपाऊंडमध्ये. इन दिस रिॲक्शन कंपाऊंड विथ अ व्हेरियस ऑर्गॅनिक ग्रुप कॅन बी यूज्ड. ह्या रिॲक्शनमध्ये आपण व्हेरियस ऑर्गॅनिक ग्रुप यूज करू शकतो. द बेसिक वर्जन विदाउट द प्रेझेन्स ऑफ कायरल कॅटॅलिस्ट. आपण ह्यामध्ये विदाउट कायरल कॅटॅलिस्ट ही रिॲक्शन करू शकतो. In the cited example, the Lewis acid TiCl4 is used. आपण आता जे एक्झाम्पल घेणार आहे त्यामध्ये आपण TiCl4 कॅटॅलिस्ट, लेविस ॲसिड कॅटॅलिस्ट हे यूज करणार आहोत. Then Lewis acid, what is the Lewis acid? The any species that accept the electron pair to complete its octet. म्हणजेच काय? लेविस ॲसिड काय करतं तर ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतं. कशासाठी? टू कंप्लीट इट्स ऑक्टेट, त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. देन व्हॉट हॅपन इन दिस रिॲक्शन? द फर्स्टली द लेविस ॲसिड ॲक्टिवेट द अल्डिहाइड कंपोनंट फॉलोड बाय कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मेशन बिटवीन द इनॉल सिलेन अँड द ॲक्टिवेटेड अल्डिहाइड विदाउट द लॉस ऑफ क्लोरोसिलेन with the loss of क्लोरोसिलेन द कंपाऊंड इज अ बिल्डअप. फर्स्टली याच्यामध्ये काय होतं तर लेविस ॲसिडचं वर्क काय आहे तर अल्डिहाइड ग्रुपला ॲक्टिवेट करणं. लेविस ॲसिड अल्डिहाइड ग्रुपला ॲक्टिवेट करतं, कंपोनंटला ॲक्टिवेट करतं. फॉलोड बाय द कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मेशन. कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मेशन होतं कोणामध्ये तर इनॉल सिलेन अँड ॲक्टिवेटेड अल्डिहाइडमध्ये. आणि एक ग्रुप लॉस होतो कोणता तर क्लोरोसिलेन हा ग्रुप त्यामध्ये लॉस होतो. द डिझायर्ड प्रोडक्ट अ रेसिमेट ऑफ 2 and 3 इज ऑब्टेन बाय द ॲक्वियस वर्कअप. देन ॲक्वियस वर्कअप केल्यानंतर आपल्याला रेसिमेट 2 and 3 प्रोडक्ट हा मिळतो. देन रिॲक्शन. फर्स्टली अल्डिहाइड इज रिॲक्टेड विथ सिलिल इनॉल इथर्स अँड द फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट is a beta hydroxy ketone. Then what is the mechanism? The firstly aldehyde is reacted with TiCl4. TiCl4 is act as a Lewis acid.
Lewis acid means it accept the electron pair to complete its octet. म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतं आपलं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. TiCl4 has a vacant d orbital, so it can accept the electron. Then the oxygen, the lone pair of oxygen is attached to the TiCl4. In that the one chlorine group is a loss. Then second step, the silyl enol ether is attached to the aldehyde, is the activated aldehyde group. Then how can prepare the silyl enol ether? The silyl enol ether on the more substituted side of ketone can be made by the treating the ketone with a trimethyl chloride with a weak base. The trimethyl chloride means Me3SiCl is an organosilicon compound. Then in the second step, the loss of chlorine is attached to the silicon and the breakdown bond is the oxygen silicon bond. Okay, and the formation of C double bond O, and in that time the CH2 is attached to the activated aldehyde and the formation of 1 is a carbon-carbon bond formation and loss of chlorosilane group. The first step is completed, and in the second step is a simple step is a workout with aqueous and the formation of a beta hydroxy ketone is a racement. Application, in this 5 application of that reaction, the firstly is a benzaldehyde is reacted with silyl enol ether and the formation of beta hydroxy ketone. In the second, third, fourth, 5 is also used aldehyde group, but here is a different type of aldehyde group. म्हणजेच काय तर ह्यामध्ये आपण अल्डिहाइडच यूज केलेला आहे, पण त्यावर फक्त ग्रुप आपण वेगवेगळे लावले आहेत. म्हणजे सेकंडमध्ये आपण बघितलं तर OH ग्रुप अल्कोहोल ग्रुप आपण त्यामध्ये घेतलेला आहे, थर्डमध्ये क्लोरीन, फोर्थमध्ये ओमिथाईल, 5मध्ये आपण नायट्रो ग्रुप. फक्त आपण व्हेरियस ऑर्गॅनिक ग्रुप ह्यामध्ये ॲड केले आहेत. आपली रिॲक्शन तीच जाणार आहे, मेकॅनिझमसुद्धा तेच आहे. जसं आपण आधीच्या स्लाईडमध्ये बघितलं की मेकॅनिझम कसं आहे, तेच मेकॅनिझम सेम इथे पण जाणार आहे आणि बीटा हायड्रॉक्सी कीटोनच आपल्याला ह्यामध्ये प्रोडक्ट मिळणार आहे. थँक्यू.